ही बातमी आहे रत्नागिरीतून मुंबई गोवा हायवेवर एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बस यांच्यात धडक झाल्यासंदर्भातली ही बातमी। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा हायवेवर एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बस यांच्यात धडक झाली आहे। या अपघातानंतर टँकरमधील गॅस लीक व्हायला लागला। बावनदी जवळच्या घरांना गॅस गळतीमुळे आग लागलेली आहे। काही झाडं ही आगीत जळून भस्मसात झालेली आहेत। मुंबई गोवा हायवेची वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे। अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झाली। काही झाडांना आग लागली आहे। जवळच जी घरं होती त्यांना सुद्धा आग लागलेली आहे। यामुळे रत्नागिरी जवळ मुंबई गोवा हायवेवर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांच्याशी बोलूया। सचिन, हा सगळा काय प्रकार आहे? किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली? आताची काय परिस्थिती आहे? नक्कीच सुवर्णा, आज सकाळी 8 वाजता हा भीषण अपघात झाला। मिनी बस आणि एलपीजी टँकर यांच्यात धडक झाल्यानंतर मिनी बस जी आहे ती एका साईडला कलंडली गेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 26 प्रवासी होते। त्या 26 प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर आता शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार चालू आहेत। ज्या वेळेला ही ठोकर झाली किंवा हा अपघात झाला त्यावेळेला या टँकर मधून जी वायू गळती झाली त्याच्यामुळे आग लागली होती आणि त्याच्यामध्ये एक घर, एक गोठा आणि एक म्हैस भाजली गेल्याचं आता प्रथम दर्शनी दिसतं आहे। एकंदरीतच पाहिलं तर या ठिकाणी वायू गळतीचा प्रभाव जो आहे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं बचावकार्य पोचलेलं आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच पाहिलं तर 26 प्रवासी आता त्या मिनी बस मधले जे आहेत ते जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि ही वायू गळती जी आहे ती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून एकदम शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना याच्या पुढे घडू नये। परंतु आग अजून अधिक घटना घडू नये त्यामुळे प्रयत्न केले जात आहेत। धन्यवाद सचिन, आपण माहिती दिली त्याबद्दल।